दिवसापासून गाडाची सेवा करीत? ते परत मोठ्या बाबासंग 11 वर्ष होतो. भगवान बाबासोबत? भगवान बाबासंग अरे वा, 11 वर्ष सेवा झाली. 11 वर्षे समजा लहानपणीपासूनच हा. 11 वर्षे. कसा होता गड पहिला? बघा आता पहिल्याच ना आताच्यात काय बदलले आता म्हणजे सोनच झालंय. हा. बाबाने सांगितलंच होतं. हा. हा तिसऱ्यांदा आकाशाला झेंडा लागेल. हा. लागलाच आकाशाला झेंडा लागला. हो शब्द आहेत बाबा. जे बाबांचे बाबांनी जेवढी हे ठरली होती तेवढी. नमस्कार बाबा. नमस्कार. तुमचा परिचय काय आहे? नामदेव शंकर आंधळे, गाव कोणतं? वडाची वडी तिंतुर्णी. किती दिवसापासून गाडाची सेवा करीत? ते परत मोठ्या बाबासंग 11 वर्ष होतो. भगवान बाबासोबत? भगवान बाबासंग अरे वा, 11 वर्ष सेवा झाली. 11 वर्षे समजा लहानपणीपासूनच हा. 11 वर्षे. बाबाची कीर्तन आता परिसरात कुठं कुठं व्हायचे पहिले? हा परिसरात कुठं कुठं व्हायचे बाबाची कीर्तन? कीर्तन लय ठिकाणी व्हायचे. आता जिथं बाबा मुक्कामाला गेले तिथं समजा आता राजे हरिश्चंद्र बाबा तिथं कीर्तन व्हायचं. हा. पुन्हा म्हणजे अनेक ठिकाणी कीर्तन व्हायचे. आता हे शेषाबाई संस्थान आपलं हे काय तांबवा कीर्तन म्हणजे अशी जी संस्थान आहे का प्रत्येक संस्थानावर कीर्तन होत होती. पुन्हा रामगड विठ्ठलगड असे ठिकठिकाणी कीर्तन व्हायचे त्यांची बाबांची. बरेच कीर्तन म्हणजे ते काय नेहमीच असं नाही. पारगावला कीर्तन होत होती, तिरकरला कीर्तन होत होतं. म्हणजे आता हे जे कीर्तनाचे जे ठिकाण येतं सावरगाव बोरगाव म्हणजे अशी जी आता हे जी ज्या ठिकाणी सप्ते झाले तर त्या ठिकाणी कीर्तन होत होते बाबाची नेहमीचे म्हणजे अशी. हा नारळी सप्ते तुम्ही प्रत्येक अटेंड केला असं बाबापासून? हा नारळी सप्ते बरेच झालेत माझे. हा. नारळी सप्ते बरेच झालेत बाबा सप्तेचे. आता तुम्ही तुम्ही बघताच गडावर पहिला कसं आणि भीमसिंग महाराजांसोबत किती वर्ष? महाराज संघ संपूर्ण पूर्ण आहे आता. हा. बाबांसोबत किती वाऱ्या केल्या? पंढरपूरच्या बऱ्याच वाऱ्या झाल्या असतात. बाबा संघ जवळजवळ 10-12 वाऱ्या म्हणजे 10 झाल्या असत्या. कमीत कमी 10 वाऱ्या. कमीत कमी 10. इथं आता कंटिन्यू सेवेकरी 24 तास. हा इथं सेवेकरी आता काय? हा काय नाही सेवा करायची. जे गडाचं काम असं ना ते आपण करीत राहायचं. हा. दुसरं काही काम नाही. गडाचं काम असं त्या कामाला ढिलं पडायचं नाही. गडाचं काम करीत राहायचं आपण. बाबांचा काय अनुभव वाटाणा जाताना वारीला दिंडीला जाताना काय अनुभव बाबांचा? अनुभव पुष्कळ अनुभव होतं. आता बाबांनी मेलेले माणसं जिवंत केले इथं. बाबाची काय सोपी अनुभव होती. आता हे आपला याचा नागपूरचा माणूस आपला पांढरच होता ना त्याचं काय असं त्या काय पण तू माळी होता माळी समाज. आता ती एक जिवंत केला बाबांनी लहानपणी लहान असताना. बाबाचे खूप मोठे अनुभव होते. बाबाचे खूप मोठे अनुभव होते. बाबांनी ज्ञानेश्वरी मानवपासून ज्ञानेश्वरी वाचलेली अशी अनुभव होतो बाबाची. बाबांसोबत कीर्तनाला जायचं सोबत तुम्ही? हा जात होतो कीर्तन. कसं पै का कसं? नाही तांगे असत. टांगा? हा तांगे घोडे तांगे असत. घोड्याचे टांगे? हा. आणि सोबत तुम्ही? हा सगळे म्हणजे आमची जी गँग असते ना सगळी मी एकटाच नाही. जी जुनी गँग पूर्ण जी होती ना ती पूर्ण सगळी बाबा संगच असायची. 4 घोड्याचे तांगे असायची. ते तांगे 4 असल्यामुळे ते 4 तांगे 10-12 माणसं राहायची. पुन्हा गावगावची लोक राहायची. असं बाबांचा नेहमीचा विषय. सोबत कीर्तनाला जायचं सोबत तुम्ही? हा जात होतो कीर्तन. कसं पै का कसं? नाही तांगे असत. टांगा? हा तांगे घोडे तांगे असत. घोड्याचे टांगे? हा. आणि सोबत तुम्ही? हा सगळे म्हणजे आमची जी गँग असते ना सगळी मी एकटाच नाही. जी जुनी गँग पूर्ण जी होती ना ती पूर्ण सगळी बाबा संगच असायची. 4 घोड्याचे तांगे असायची. ते तांगे 4 असल्यामुळे ते 4 तांगे 10-12 माणसं राहायची. पुन्हा गावगावची लोक राहायची. असं बाबांचा नेहमीचा विषय. कसा होता गड पहिला? बघा आता पहिल्याच ना आताच्यात काय बदलले. आता म्हणजे सोनच झालंय. बाबाने सांगितलंच होतं. हा तिसऱ्यांदा आकाशाला झेंडा लागेल. लागलाच आकाशाला झेंडा लागला. हो शब्द आहेत बाबा. जे बाबांनी जेवढी हे ठरली होती तेवढी शास्त्रीने पुरी केली. हा बाबांच्या गळ्यात ज्ञानेश्वरी होती तर बाबांनी ज्ञानेश्वरी मंदिर तयार केलंय शास्त्रीजींनी. म्हणजे सगळं जे बाबांची इच्छा होत्या एवढ्या शास्त्रीजींनी पुरे केल्या. मग आता दरवर्षी वारीला जातात का पै? हा वारीला दरवर्षी जातात का पै? हा
बायकोचं असतं हा. आपलं पैठण, पंढरपूर, सप्ताह हे सगळे आपलं नियोजनच आपलं हे आपलं का करीत राहायचं काम आपण. हा. जे गडाचं असं म्हणायचं नाही की आपल्याला कोणी काम सांगावा आणि मग आपण करावं. आपल्याला जेवढी कामाची माहिती आहे ही आपण करीत राहायची नेहमी. हा. कामाला ढिलं पडायचं नाही. का की आपल्या शरीराला जेवढं रक्त आहे ना तेवढं मी गडाचं खाल्लेलं आहे हा. असंही. मग ते काम जर समजा आपण नाही केलं तर हे रक्त आपल्याला दोष देईन ना. हा. म्हणून आपण काम करीत राहायचं गडाचं. गडाच्या कामाला ढिलं पडायचंच नाही. काही असो काम, गडाचं काम कोणतं काम जरी असलं तर म्हणायचं नाही की हे मी कसं करू ते मी कसं करू. काम करीत राहायचं.